जय हो, राम राम, नमस्कार। अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी उजाडला सोन्याचा दिवस। होय शेतकरी मित्रांनो, सर्वात ताजी मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। होय शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी अशी आहे की कांद्याचा बाजारभाव थेट 3000 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। नेमका कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा तब्बल 3000 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। आपल्या हाती आलेले सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव। विनंती आहे, नवीन असाल तर प्रत्येक शेतकऱ्याने आपले चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। त्या अगोदर एक आनंदाची बातमी अजून एक बघा। शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर उद्या जमा होणार 921 कोटी। पंतप्रधान पीक विमा योजना खरीप रब्बीतील रखडलेले दावे निकाली। मित्रांनो, गुड न्यूज आहे की शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर उद्या पैसे जमा होणार। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्याचे नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे। त्यात खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। यापूर्वी पीक विम्याचे नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्या वेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती। मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा शुभारंभ करतील। त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात डीबीटीद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल। शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे। सोमवार म्हणजे उद्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती एकूण रक्कम 921 कोटी रुपये मिळणार आहे। मित्रांनो, निकष कठोर केल्याने चांगल्या भरपाईची आशा। नुकसान भरपाईचे निकषही कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली। या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्रलंबित होती। राज्य सरकारने 1028 कोटी रुपयाचा हा हप्ता 13 जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला, त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता। या हंगामात 95,65,000 अर्जदार शेतकऱ्यांना 4397 कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्यात येणार होती। त्यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना 3,588 कोटी रुपयाच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते, तर 15,25,000 शेतकऱ्यांना 809 कोटी रुपयाच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते। म्हणजे तब्बल जवळपास 15,25,000 शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या हे 809 कोटी रुपयाचे भरपाईचे वाटप होणार आहे। मित्रांनो, राजस्थानमधील झुंझुनूत होणार मुख्य कार्यक्रम। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही एकूण 921 कोटी रुपयाची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीने जमा केली जाणार आहे। नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता वळूया आपल्या कांद्याच्या बाजारभावाकडे। पहिली बाजार समिती कोल्हापूर 2705 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त या ठिकाणी कांदा 2000 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे। व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो। सोलापूर येथे लाल कांदा 7029 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2150 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। छत्रपती संभाजीनगर 2173 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा या ठिकाणी थोडासा कमी आहे, 1300 पर्यंत दर आहे। नागपूर या ठिकाणी लाल कांदा 1000 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1700 रुपयाचा दर या ठिकाणी जाताना दिसत आहे। तर वडूज बाजार समिती येथे लाल कांदा 50 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2000 पर्यंत भाव जाताना दिसत आहे। तर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 370 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 2400 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे। सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा 2452 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1650 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। तर पुणे पिंपरी लोकल कांदा 19 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 1600 रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे। वडगाव पेठ येथे लोकल कांदा 270 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2000चा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे। वाई येथे लोकल कांदा 15 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त
1700 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मंगळवेढा येथील लोकल कांदा 25 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 1800 रुपयाचा भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर कामठी येथे लोकल कांदा 2 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1836चा भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर बारामती जळूची नंबर 1 जातीचा कांदा 344 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1500 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। शेवगाव येथे नंबर 1 जातीचा कांदा 1400 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1700चा भाव जाताना दिसत आहे। नागपूर येथे पांढरा कांदा 820 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1700चा भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो लासलगाव निफाड या ठिकाणी उन्हाळी कांदा 2100 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1401चा भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर मनमाड येथे उन्हाळी कांदा 400 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1350चा भाव जाताना दिसत आहे। तर गंगापूर उन्हाळी कांदा 1450 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त या ठिकाणी 1375चा दर जाताना दिसत आहे। तर रामटेक येथे उन्हाळी कांदा 10 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1600चा दर जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड बघा मित्रांनो 380 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000 पर्यंत या ठिकाणी भाव गेलेला आहे। भेटूया, धन्यवाद।